आज आमच्या सासरवाडीला आलोय पिटीवाडीला. आज आमच्या दाजींचं महादेवाचं ना महादेवाचा आज भंडारा आहे. आपल्या महादेवाच्या भंडाऱ्याची सेवा करायला आमच्या दाजीने आज आम्हाला दिलेली आहे. गॅसवर नाही, गॅस भेटत नाही म्हणून आज आम्हाला मामांनी सगळं भटीव करायला सांगितलंय. आज आपण 500 लोकांसाठी भंडारा बनवणार आहोत आणि तुम्हाला माहिती आहेच सध्या गॅस सिलेंडरची प्रॉब्लेम आहे. म्हणून आज सगळा स्वयंपाक आपण जुन्या पद्धतीने म्हणजेच चुलीवर करणार आहोत. चुलीवर स्वयंपाक करण्याचा मला जुना अनुभव आहे. माझ्या वडिलांनी मला हे शिकवलंय. चला तर मग सुरुवात करूया लापशीपासून. गॅसवर स्वयंपाक करणं सोपं असतं. फ्लेम कमी जास्त लगेच करता येतो. पण चुलीवर स्वयंपाक करताना तेच खरं कौशल्य लागतं. भाजी फ्लावर वाटाणा आणि बटाटा मिक्स भाजी आहे. लापशी आणि डाळ असा आपला भंडारा आहे. बाबा आता ही लापशी चालू आहे. लापशी भाजायची, तेल टाकायचं नाही लवकर भाजीला. तिथं डाळ टाकली शिजायला. आधी तूर डाळ टाकली, अर्ध झालं आणि नंतर आता मूग डाळ टाकली. दाजीला सांगायला, दाजीला म्हणलं मूग डाळ टाका. इथे बघा अर्धी भाजी कापून झाली आणि बाकीची कापण्याचं काम जोरात चालू आहे. बस बस करतो. आता मी लापशीसाठी पाण्यात गूळ टाकतोय.
एका दैवातील काही तर मुकून थोडा विचार केला आणि कुणाला न सांग शोध घेत असताना त्याच्या घरीमध्ये एक छोटस शिवालय होत. त्या ठिकाणी जाऊन पाहतात पद्मासन घालून डोळे झाकून दुरानी लय तकलीफ होती बरं का, दोन पैसे लय दुरानी तकलीफ होती. आणि आपल्या लय लेकरा दिवस झालं बाळांना स्वयंपाक चालला हे जाऊ काय करायचं विलाज काही नाही. हरकत नाही. करावं लागतोय. केलं पाहिजे देवाचं काम आहे माऊली. करतो की मामा. केलं पाहिजे वेळ आली की ते कुठल्या तरी संकट उभा राहिलंच पाहिजे. राहणार. असं खेळ आहे. अरे ते रामभाऊ माहित नाही आपल्याला. ते रामभाऊ बारामती रामभाऊ महादेवाची यात्रा असतात कधी बोलतात ते त्याला उचला. शिवा पार्वती. वारकरी मंडळी जमा झाली, गाव जमा झालं. शिवाजी राहतात अरे लाखोरे आणि शिवाजी केलेला आहे. हे गाडगेबाबांच्या लोकांनी केलेलं आहे. लक्षात असू द्या उमा महाराज याला साध्य आहे. त्यात विलायची आणि बडीशेप बारीक केलेली आहे. आता उकळी फुटली का नाही, उकळी फुटल्यानंतर लक्ष टाकायचं. त्या घडीमध्ये पैसे टाकायचे. प्रसंग पाहिला राहून पांडुरंगाची पूजा करत बसले आणि पांडुरंगाला म्हणतात भगवंता कैवारी नारायण होईल कैवारी नारायण. आणि तेवढ्या जिजाबाईला समजलं रावळा डोळे झाकून बसलेले. म्हणा की. म्हणा की नंतर मोर एकदा काय दाजी मामा ती पण काय. मुलगा लवकर. वाटलं का? ते जाऊ मारायचं बघ आताच टाकली लक्ष बघा. भरडा मोठा आहे बरं का आज जरा भरडा मोठा आहे. या जवळ, चल. ह्याच्यात चक्री फूल टाकले, लवंग टाकल्यात, थोड्याशा मिऱ्या टाकतोय आता. लवंग टाकल्या, दालचिनी टाकली. हाय ते जरा वाच म्हणतात आता. लगेच भरून तुम्ही जरा येत नाही अजून. लगेच आणतो भरून जाऊन मी. दोन्ही हाताने जरा. आपल्याला स्वतः पप्पाला नेऊ लागते. होय जमले. दारू
वर्षभर लागतं भाजी परत. आता लक्ष झाली, भात होत आलाय, फक्त आता फोडणे राहिले. त्या भाजीला पाणी ठेवलंय, त्याच्यात बटाटा फ्लावर टाकायचा आणि उकळून घेऊन परत फोडणी देऊन तयार टाकायचं. आता मसाला तयार करायचा. पाणी नाही टाकत. पट्टी करू का? उतरून जरा वर मग. थांबा जरा. पट्टी करायचं नाही. खाली धरा, तुमचं बुड खाली धरा. उचलून धरा की. आता आपला जिरा राईस जवळपास तयार झालाय. डाळीसाठी फोडणी पण तयार आहे. आणि आता आपली डाळ पण मस्त तयार झाली आहे. आता मी भाजीसाठी मसाला फ्राय करतोय. बघा, भाजी पण एकदम छान तयार झाली आहे. भात पण आता पूर्ण तयार आहे. आपला स्वयंपाक झालेला आहे. आता वाटाणा बटाटा फ्लावर मिक्स भाजी झाली, डाळ झाली, जिरा राईस झाला, लापशी झाली. आता मी घरी चाललोय. जर स्वयंपाक आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आता शेवटी थोडा मजा मस्तीचा भाग पाहूया.
काय रे मामा हे जेवण किती रुपये मिळतं? काय मग शेजा व्हिडिओ आहेत ना बर होय, सगळे एक देत्या मी काय बोलतो पाहिजे आहे का तुम्हाला? नाही तर हे सगळं तुम्ही केवढ्याला देणार? हे एक क्वार्टर बर देशी मला अरे बापरे आधी तुमचा मोबाईल काढा काढला मोबाईल माझा सबस्क्राईब आपला संजय हॅलो केवढ्याला हाय हे कसं शिकवणार तुम्ही आम्हाला? तुम्ही व्हिडिओ काढा व्हिडिओ बघा नंतर शिकायला भेटत अरे बापरे ही लय सोपं दिसते किंवा सोपं दिसते मामा बर. पण आपल्या जावयाला जर पुढे न्यायचा असला बर तर हे कोणाला आपला संजय आहे अरे वा संजय सबस्क्राईब करा रे संजय आपल्याला प्रशंसा